आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांनी स्वागत करीत आहे. मी इथं कर्नाटकामध्ये आहे. इथे कुरुडू फॉल्स म्हणून आहे, धबधबा आहे, त्या ठिकाणी आहे. इथं माझ्या मागे बघा, हे झाड आहे, हे उंबराचं झाड. बायबल याच्याबद्दल आपण वाचतो. तुम्ही लोका रचित सुसमाचार त्याच्या 19 अध्याय 2 पासून वाचतो. तेव्हा पहा, जकै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जखादार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्यात तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याची काही चालेना, कारण तो टेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन येशूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशूने त्या ठिकाणी येताच दृष्टी वर केली आणि त्याला म्हणाला, जखया, तोरा खाली आहे, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. पहा, येशूला पाहावे म्हणून यांनी खूप प्रयत्न केला, पण लोक समुदाय एवढं जमले होते, त्यामुळं हा टेंगणा होता, याला दिसत नाही. पण सोडला नाही. तो परत धावत गेला. धावत जाऊन असाही उंबराच्या झाडामध्ये जाऊन बसला आणि ते तो वरती बसला, म्हणजे येशू या ठिकाणी जाईल ना, मी ते येशूला पाहेल आणि मन खुश होईल. पण काय झाला, येशू त्या ठिकाणी येऊन वरती पाहायला लागला. हे जखया, लवकर खाली उतरे, खाली उतरणे, मला तुझ्या घरामध्ये राहायचं आहे. तर किती आनंद वाटला असेल ना. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या मनात सुद्धा असा आवड आहे का? खरं देवाला मला पाहायचं आहे, खरं देवाला ओळखून घ्यायचं आहे, खरोखर माझ्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, मला पापापासून उद्धार पाहिजे. हो बघा, तुम्हाला शोधून आलेला एक परमेश्वर आहे. हो, 2000 सालीपूर्वी स्वर्गातून मानवाच्या रूपामध्ये आलेलं प्रभू येशू ख्रिस्त आहे. का आला? मानवाच्या सगळं दुःख सोसण्यासाठी, मानवाला सगळं पापावर सोडण्यासाठी. त्यासाठी त्या वधस्तंभावर मानवाचे पाप घेऊन तो मरण पावला. तिसरा दिवस जिवंत उठला. आज मी जिवंत आहे. आज तुम्ही येशूकडे यायचं का? पहा.